विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही 12th स्टँडर्डची प्रिपरेशन करत असाल किंवा 11th स्टँडर्डमध्ये असाल. तुमच्या आयुष्यातील हे सगळ्यात महत्त्वाचे दिवस आहेत. चला आपण पहिला 12वीतल्या मुलांचा विचार करूया. कंडिशन काय आहे तुम्हाला सांगू का? 12वीतल्या मुलांची. आपण ना सगळे विद्यार्थी एकसारखे नाहीयेत हे जाणून घेऊया आपण. आणि यातल्या आपल्या 100% जी मुलं आहेत आपल्याकडं, त्यातली 5% मुलं वेगळी करूया आपण. हे म्हणजे 5% कोण आहेत हे? त्यांचा अभ्यास व्यवस्थित सुरू आहे. ज्याचा रिझल्ट सुद्धा खूप छान लागणार आहे. बोर्डचा लागेल, सीईटीचा लागेल. तर पालक पण आनंदी आहेत हो. मुलं करतोय अभ्यास, टेस्टचा रिझल्ट चांगला लागतोय. काय कशाची काळजी करायची? सगळं मस्त चाललंय. पण थांबा ना, 5%च मुलं अशी आहेत. अनुभवातून सांगतोय. गेल्या 24 वर्षाच्या अनुभवातच सांगतोय, की 5%च मुलं माझ्याकडे टॉपर आहेत. माझ्याकडे म्हणण्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्रात म्हणूया आपण. उरलेल्या 95% मुलांचं काय ही मुलं अशीच आहेत. त्या करतच नाहीयेत, टंगळ-मंगळच करतायत, काय केलंच नाही 2 वर्षात. नाहीये बरं का बाळांनो. असं नाहीये. एक काम करूया ना, की यातले पण 70% बाजूला करून टाकूया. चला हे काही करत नाहीत मान्य करूया चला. ओके. 25% मुली कोण आहेत माहितीये का? की ज्यांना 10वी ला 90 प्लस पर्सेंटेज होते. म्हणजे टॉपर आहेत ती मुलं. यांची अवस्था सध्या सगळ्यात कठीण आहे. त्यांच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलाय लक्षात घ्या. यांच्यासाठीच. तर काय प्रकार आहे, की 10वी खूप चांगले मार्क पडले. खूपच चांगले 97-95% मार्क पडले. ऑब्व्हियसली तुम्हाला वाटलं मुलांना, की मी IIT JEE मध्ये काहीतरी करून दाखवेल. ते माझ्याकडे आता मी ओळीनं 2 एक्झाम्पल सांगतो. पहिल्याचं एक्झाम्पल सांगतो तो स्टुडंट ना कोल्हापूर जवळच्या एका अकॅडमीमध्ये होता. ओके. नाव नाही रिव्हील करत मी त्याचं. शेवटच्या 1-2 महिन्यासाठी त्याने आपला कोर्स घेतला. ओके 99.5 पर्सेंटाइल मिळाले. PICT मध्ये CS मिळालं. ओके. मी तुम्हाला सांगतो ऑनलाईन स्टुडंट होता माझा तो. पण 2 वर्षांनी त्याचीच बहीण मला पुन्हा जॉइन झाली. ओके. पुन्हा तोच प्रकार शेवटच्या 2 महिन्यासाठी तिचाही रिझल्ट चांगला लागला. पण मी जेव्हा पालकांना विचारलं, की तुम्ही तोच क्लास जॉइन केला तिच्यासाठी जो मोठा मुलगा होता ज्याचा रिझल्ट नाही लागला. पालकांचं म्हणणं काय होतं माहितीये का? "सर, उद्या ही माझी मुलगी मला म्हणेल, की दादाला तेवढा मोठ्यातला भारीतला क्लास लावला आणि मला तुम्ही मात्र क्लास लावून दिला नाही. मी पण करू शकले असते." नाही बोलतात बरीचशी मुलं. बघा काही बऱ्याच लोकांना हे पटलं असेल. जास्त लांब कशाला गेल्या वर्षी पण तेच एक्झाम्पल सेम 2 बहिणी होत्या, मोठ्या बहिणी सेम सेम पॅटर्न. काही वेगळं नाही. सेम पॅटर्न. म्हणजे पालकांची अवस्था काय होते, की माहिती आहे, ओके. पण मुलगा म्हणतोय माहिती की जरा टफ आहे JEE आपल्या मुलाची एवढी तयारी नाहीये. मुलगा म्हणतोय मी करून दाखवतो. म्हणजे करून दाखवतो म्हणणारी मुलं आहेत ना, त्यांना पण आता रिअलाईज झालंय, की आता JEE मेन्स अवघड आहे. काय तुमचा जानेवारीतला पहिला अटेम्प्ट होऊ शकत नाहीये. मग तुमच्या समोर आता प्रश्न आहे, पालकांसमोर प्रश्न आहे, की का नाही होत? क्लास नाही लावला? लावला ना, तू म्हणेल तो क्लास तुला लावून दिला. बरोबर. मग का नाही होत? मग आणखीन एक तुम्हाला एक वाक्य सांगतो. बरंच सगळ्या अनुभवातले मी तुम्हाला गोष्टी सांगतोय. की पालकांचं वाक्य बघा, की माझ्या मुलाला 4थीला त्यावेळेस स्कॉलरशिप होती, पुन्हा 8वीला स्कॉलरशिप होती. NTS एक अवघड NTS त्या सगळ्या एक्झामचा माझा मुलगा करत असेल, तर JEE काय अवघड आहे? का नाही त्याला होऊ शकत? माझ्या मित्राच्या मुलानं क्रॅक केली. तो तर मराठी मीडियमला होता. त्याला जमलं नाही तर माझ्या मुलाला का नाही जमत? कंपॅरिझन नको आहे, पण कंडिशन अशी आहे, का जमत नाही मी तुम्हाला सांगू का? तर हे मात्र बऱ्याच जणांना शॉकिंग वाटेल बरं का. ही एक लक्ष द्या. की पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही त्याला जी अकॅडमी लावून दिली. बघा मी आता पण गप्पा मारतो थोडंसं 2 मिनिटं बघूया आपण. जी अकॅडमी जॉइन केली ना लक्षात द्या, त्या अकॅडमीमध्ये ठीक आहे तो JEE साठी होती, मेन्स साठी होती. तुम्हाला कळालं पण नाही, की त्यांनी शफल टेस्ट करून बॅचेस तरी शफल केल्या. तर तुमच्या मुलाचा JEEचा अभ्यास घेतलाच नाही. त्याला पुढचं शिफ्ट करण्यात आलं. ओके. तुम्हाला JEE जमणारच नाही असं कोणाला सांगण्यात आलं, जे चांगले आहेत ते. माझ्याकडं आत्ता सांगतो यावर्षी सुद्धा ते आता ती संख्या जवळ-जवळ इतकी वाढलेली आहे ना मुलांची. एक्स्ट्राऑर्डिनरी मुलगा आहे. आता एक स्टुडंट तर माझ्याकडे 97% आहे. ते एक्स्ट्राऑर्डिनरी. त्यालाही त्याच्या त्या कोचिंगमध्ये सांगण्यात आलं, की होणार नाही CETकडे शिकवा. ओके. त्यानं त्या डिप्रेशनमध्ये तो क्लासेस बंद करून टाकला. थोड्या वेळात तुम्हाला जॉइन झालाय. मुद्दा असा आहे, की त्या अकॅडमीमध्ये मग पावसावर्षी आपल्या मुलांनी केलं काय असं तुम्हाला वाटतं ना पालकांना? ठीक आहे. आता किती प्रश्न आहेत तुमचे? भरपूर प्रश्न आहेत. मी तुम्हाला सांगतो. मी एक गाईडन्स सेशन अरेंज केलंय कोल्हापूरमध्ये. ओके. येत्या रविवारी म्हणूया आपण म्हणजे संडेला म्हणूया आपण. तर एवढं आहे बरं का. सेमिनारचा टायमिंग काय असेल, तर मी पालकांच्या प्रश्नांची उत्तरं देणार. त्या सेमिनारला कोण येणार माहितीये का?
ज्यांची मुलं 10वी आहेत, ओके, ज्यांना पुढे प्रश्न पडलाय की काय करायचंय, ते पालक सुद्धा येणार आहेत. ओके. ज्यांची मुलं 11वीत आहेत, ओके, आणि निर्णय चुकलाय, ओके, आता कळालंय लवकर की जेई नाही सीईटी शिफ्ट व्हायला पाहिजे, असे पालक येणार आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पालक असे असणार आहेत की ज्यांच्या मुलाची आता 2 महिन्यात बोर्डची एक्झाम आहे. ओके. मी तुम्हाला सांगतो, हा 2 तासाचा सेमिनार होणार आहे. पहिल्या गोष्ट म्हणजे मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे. वन टू वन डिस्कशन होणार आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. मी असणार आहे तो गायडन्स लेक्चर तुमच्यासाठी. असणार आहे कुठं? कोल्हापूरमध्ये. या नंबरवर कॉल करून सगळं काही माहिती विचारा, टायमिंग वगैरे विचारा आणि त्या वेळेस योग्य वेळेस हजर राहा. आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊया. जर मी बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर देतोय की आपल्या मुलांना दोष देऊ नका, त्यांना गायडन्स नाही मिळाला. ओके. सगळ्यात महत्वाचं की जी आपली मुलं आहेत, त्या अकॅडमीला जॉइन होती. तिचं ऑलरेडी ना 8, 9, 10 मध्येच 11, 12 फिनिश केलंय. अशी मुलं होती. ती मुलं प्रत्येक अकॅडमीत असतात. हीच आयआयटीत जातात पळालो. त्यांचीच अंगावर पोटे असतात. ही मुलं 8वी कशाला घेऊन बसलाय? 6वी-7वी पासूनच त्यांनी प्रिपरेशन स्टार्ट केलं असतं. मी तुम्हाला सांगतो मला तो युट्यूबर माहित नाही रे. आयआयटी नाही बरं का. आयआयटी दिल्लीमधून त्यानं कुठेतरी कंप्लीट केलं इंजिनिअरिंग बरं का. त्याचं नाव 6-2 भावाचा इंटरव्ह्यू बघितला मी. 6-2 भाऊ. म्हणजे मला सांगतो काय त्याचं नाव मला आठवेना. किंवा एक भाऊ काहीतरी 9वीला असतो आणि एक भाऊ काहीतरी 11वीला असतो किंवा एक 9वीला, एक 7वीला असतो. तो विचारतो त्याच्या भावाला, कैसी तयारी चल रही है आयआयटी की? तर ते बारकं सांगतो 7वीतलं की मी संपवलं ते संपलं, हे करणार आहे, ते करणार आहे. बापरे! आणि तो जो त्याचा मोठा भाऊ जो आयआयटी आहे, तो त्या 9वीच्या मुलाला सांगतो, "अभी तक नहीं हुआ तो होना करना पडेगा अगले 6 महीने में." म्हणजे 9वीतच त्याला सांगत होता की हे सगळं कंप्लीट कर, पुढचं वेळ कमी आहे. ऍक्च्युली आपण केलं का 9वी? नाही केलं. आपल्या मुलांनी आणि तुम्ही पालकांनी काय केलं? त्यांचे युनिट टेस्टचे मार्क, सेमेस्टरचे मार्क, प्रिलिम्सचे मार्क, 10वीचा बोर्डचा रिझल्ट यातच आनंद मांडला. बघितलं की हे जे आयआयटीला जाणारी मुलं आहेत ना, हे अगदी पहिल्यापासून करतात. माझं काय म्हणणं आहे, हां, मुलाच्या क्षमता असेल तर करू दे बरं का. पण नसेल क्षमता तर मग जाण्यात काय अर्थ आहे का? काही अर्थ नाही. मग आता केलं काय पाहिजे? आता सगळ्यात इम्पोर्टंट या महत्त्वाच्या दिवसात करायचंय काय? तर प्रॉपर प्लॅन करायचंय. तर सगळ्यांना कोल्हापूरला जमणार नाही माझ्याशी वन टू डिस्कशन करायला. इथं करूया डिस्कशन. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा ना कमेंट बॉक्समध्ये. तर प्लॅन काय करायचा आहे माहिती आहे का? या उरलेल्या 90 दिवस उरलेत असं म्हणूया आपण, ठीक आहे. तर ह्याच्यात तुम्हाला बॅलन्स करायचे आहे बोर्डची आणि सीईटीची तयारी. ओके. तुम्हाला बॅलन्स करायचे आहे बोर्ड प्लस सीईटी. जेव्हा आपण कुठल्याही स्टुडंटशी बोलतो ना, तो आता सध्या वैतागलेल्या अवस्थेत आहे. हे करू का हे? हे केलं तर ह्याच्यावर दुर्लक्ष होतं असं वाटतं. आणि हे केलं तर ह्याच्यावर काय आपण करत नाही अशी भीती निर्माण होते. क्लिअरली सांगतो, याला मी जास्त महत्त्व देणार आहे. तर माझा एक स्टुडंट आहे बरं का. सो हा, ऍक्च्युली तो पीआयसीटी मध्ये आहे लक्षात घ्या. तर त्याचा मी इंटरव्ह्यू काल बघितला बरं का. सीओईपी तुम्हाला सांगतो. ऍक्च्युली माझाच आणखी एक स्टुडंट आहे त्याचं युट्यूब चॅनल आहे लक्षात घ्या. रोहन देवकर सीओईपी. तुम्ही बघा त्याचा आता व्हिडिओ परत सुरू झाले बरं का. छान कंटेंट येतो. सोहमने पण कालच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की आता बोर्डवर जरा जास्त फोकस दिला पाहिजे या काही दिवसात. ओके. म्हणजे टॉपर्स आहेत ते पण सांगतायत की बोर्डकडे जास्त फोकस करा, दुर्लक्ष करू नका. पण सध्या आमच्या कोचिंगमध्ये काय चाललंय, ईएमआय आणि इजी सर्किट चालू आहे. ओके. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? 13 मार्काचा टॉपिक आहे, पण जेव्हा आम्ही टेक्स्टबुक मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय आणि जेव्हा थोडेसे पीवायक्यूज बघतोय, ते वाय लर्न वरती, तर पुस्तकातले ऍज इट इज क्वेश्चन्स दिलेले आहेत. म्हणजे पुस्तक केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? बोर्ड. बरं. सगळ्यात महत्वाचं, ते बोर्डसाठी तयारी करताना न्यूमेरिकलवर जास्त फोकस ठेवल्यानंतर सीईटीची तयारी झालीच की रे बाळांनो, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स येतात सीईटी लक्षात घ्या. ओके, स्ट्रेट फॉरवर्ड. म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतील. तर प्रॉब्लेम कुठं होतोय? की लाखो रुपये भरलेत आणि मुलगा म्हणतोय मी जेईच्या पहिल्या अटेम्प्टची मला तयारी झालीच नाहीये. माझं म्हणणं काय बघा, इथं मुलांना पण समजून घेतलं पाहिजे. त्यांच्या चुका झालेल्या आहेत आणि पालकांनी पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की 10वी पर्यंत वेगळं होतं तसं गाईडन्स 11वी-12वीत मिळालेला नाहीये मुलांना. ओके, त्याच्यावर करून घेतलं गेलेलं नाहीये. ही पण रिअलिटी आहे लक्षात घ्या. बरं, मग मुद्दा असा आहे, की जेईचा पहिला अटेम्प्ट तुम्हाला डिमोटिव्हेट करतो. रिअॅलिटीमध्ये. नाही मनासारखं स्कोर होत. मग मनासारखं स्कोर होत नाही म्हणल्यावर काय अशी वाटते आणखी. आणि जेईचा प्रॉब्लेम काय, की जानेवारी पहिला अटेम्प्ट घेतात आणि रिझल्ट लागतो कधी तुमचा, तुमची बोर्डची एक्झाम आता सुरूच होणार आहे, तेव्हा त्याचा रिझल्ट लागतो. म्हणजे आता एक्झाम सुरू होणार आहे आणि काउंट ठेवला रिझल्ट असतो कमी असतो. सगळंच तणावाचं वातावरण क्रिएट होतं. तर हेच मला इथं बोलायचं आहे. मला तुमच्याशी डिस्कशन करायचं आहे. माझी अपेक्षा आहे
की जास्तीत जास्त मार्काने रजिस्ट्रेशन करा. ओके. आम्ही पेपर तुम्हाला आणि आपण कोल्हापुरात जो सेमिनार घेणार आहे, जो आपला परीख पूल आता जे कोल्हापूरचे स्टुडंट आहेत त्यांना माहीत असेल, की स्टँड जवळचा आहे ट्रेन. म्हणजे तुम्ही कोल्हापूरच्या आसपास इचलकरंजीला असाल, गडिंग्लज, आझाद अशी आसपासच्या शहरातली जरी मुलं असाल, तर तुम्ही रविवारी मला भेटायला येऊ शकता. ओके. स्टँडपासून अगदी वॉकिंग 2 मिनिट्सच्या डिस्टन्सवर आपला तो सेमिनार असणार आहे. गाईडन्स लेक्चर असणार आहे म्हणूया आपण. तर जास्तीत जास्त लोकांनी तर एन्रोल करा बरं का. प्रश्न खूप आहेत. कमेंटमध्ये तुमचे प्रश्न हवे आहेत. जे उत्तर देईन त्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनेल. पण आता अभ्यास करायचा आहे. तेही सांगतो, रिपीट करतोय, की तेही सांगतोय, की या सब्जेक्टला पण खूप महत्व द्या. बोर्डच्या एक्झाममध्ये फक्त 1 दिवस सुट्टी आहे रे. ओरडून सांगतोय रे. आता वेळ द्या त्या सब्जेक्टला. आता तर त्याची रिव्हिजन करा. बरं, आता आणखीन एक मुद्दा आहे. याला वेळ द्या म्हणतोयच मी. की काय होतं, की मी माझ्या बॅचमध्ये पण बघितलंय बरं का, की अचानक एखादा फॉर्म्युला विचारला, तर मुलं हँग होतात. ते पहिला म्हणतात, "टॉपिक कुठला आहे?" की मग हे विचारतात बसतात आणि पुन्हा त्यांना ते आठवत बसतात, नाही जमत लक्षात घ्या. माझी अपेक्षा काय माहितीये का? मी क्लिअरली सांगतो, तुम्ही पूर्णपणे रिव्हिजनला वेळ द्या. तुमच्या दिवसभराच्या शेड्यूलमध्ये 10 मिनिटं वेळ द्या. हे 10 मिनिटं आणि तुम्ही फिजिक्सचा कुठलातरी एक टॉपिक रिवाईज करू शकता फॉर्म्युले. सगळे फॉर्म्युले रिवाईज करू शकता. फक्त 10 मिनिटं. नाहीत का आपल्याकडे? असतात. 10 मिनिटं फक्त द्या. बरं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही 10 मिनिटं वेळ द्या. तुम्ही केमिस्ट्रीचं काय करा, केमिस्ट्रीला ऑर करा. म्हणजे एका नेम रिएक्शन घ्या किंवा एखादा न्यूमेरिकलचा पॉइंट घ्या. आणि तुम्ही फक्त मी तुम्हाला सांगतो 10 ते 15 नाही 10 ते 20 मिनिटं वेळ द्या आणि मॅथ्स विथ फ्रीडम वगैरे करा. म्हणजे तुम्हाला सांगू का, अर्धा पाऊण तास रोज रिव्हिजनला ॲट एनी कॉस्ट वेळ द्या रे. ॲट एनी कॉस्ट वेळ द्या. आता ही वेळ मित्रांसोबत फिरण्यासाठी नाहीये. ही वेळ कॉलेजमध्ये टाईमपास करण्याची नाहीये. कॉलेज सुटल्यावर तासभर क्लास मी आता बघतो ना बाकीच्या ठिकाणी. क्लास सुटल्यावर तासंतास गप्पा मारणारे ग्रुप मुलांचे बघितलेत. ते बघितलेले आहेत. मग निवांत गप्पा मारतात. वेळ वाया जातोय. तुम्हाला रिझल्ट हवाय ना, मग तसा प्रकार बिलकुल करू नका. केमिस्ट्रीवर फोकस करा. बोर्डवर फोकस करा. केमिस्ट्रीचं इतकं परफेक्ट करा, की 2-4 तासातच रिवाईज व्हायला पाहिजे हे लक्षात घ्या. मी एवढे सगळे सांगितलेले पॉइंट मी नक्की लक्षात ठेवणार मला माहिती आहे. आणि तुमच्या कॉलची आम्ही वाट बघतोय. रजिस्ट्रेशन करा. भेटू आपण कोल्हापूरमध्ये येत्या रविवारी. ऑल द बेस्ट.